राधालक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने मी ॲडव्होकेट अश्विनी देशपांडे. राधालक्ष्मी फाउंडेशन हे एज्युकेशन आणि एम्पॉवरमेंट या क्षेत्रांमध्ये नाशिकमध्ये कार्यरत असून बरीच वेगवेगळी कामं त्या क्षेत्रांमध्ये केली जातात. जसं की काही मुलांचं शिक्षण स्पॉन्सर केलं जातं, मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप, त्यांना काही शैक्षणिक विषयांची लेक्चर्स घेतले जातात. एम्पॉवरमेंटमध्ये पुष्कळ काम आहे. पण कोविडने यावर्षी सगळ्यांनाच ग्रासलेलं असून आपल्याला खूपच भयंकर स्थितीचा सामना करावा लागलेला आहे. त्यामध्ये असं आमच्या लक्षात आलं की लोकांना खूपच माहिती अभावी लोकांच्या मनात खूप भीती आहे किंवा लोकांच्या अज्ञानामुळे लोक डॉक्टरकडे जाण्याचं टाळतात. त्यामुळे जे अजून प्रॉब्लेम्स वाढत आहेत, तर त्यासाठी आपण एक छोटंसं पाऊल उचलत आहोत. ते म्हणजे विविध क्षेत्रातमधले हे जे तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर्स आहेत नाशिकमधले, त्यांची मुलाखत घेऊन जे लोकांच्या मनात काही प्रश्न असतात, तर ते प्रश्न आपण विचारून जी आपल्याला जेन्युइन इन्फॉर्मेशन असं म्हणतो, आपल्याला ऑथेंटिक आणि जेन्युइन इन्फॉर्मेशन असं आपण म्हणतो, ती सगळी ह्या डॉक्टरांना आपल्याला देतील आणि आपल्याला या कोविडची परिस्थिती आपण जास्त सक्षमपणे त्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊ असा हा प्रयत्न. डॉक्टर, कोविडचे भय संपत नाही, तर म्युकर मायकोसिसचे संकट आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन ठेपलेले आहेत. आज आपण नाशिकचे सुप्रसिद्ध ENT सर्जन डॉक्टर पुष्कर लेले यांच्याशी गप्पे मारणार आहोत. ते आपल्याबरोबर आज इथे उपस्थित आहे आणि डॉक्टर लेलेंची टीम सक्सेसफुली, ते स्वतः आणि त्यांची टीम सक्सेसफुली म्युकर मायकोसिसच्या पेशंटवर अनेक दिवसांपासून उपचार करत आहे. आता त्यातले काही पेशंट्स खूप सिरियस होते, ते बरे होऊन गेलेले आहेत आणि आपल्याला जे एकदम मायन्यूट डिटेल्स ज्या डिझीज बद्दल माहिती हवी असेल, तर आपल्याला आज डॉक्टर सांगणार आहेत. कारण या म्युकर मायकोसिस बद्दल इतक्या अफवा पसरलेल्या आहेत लोकांमध्ये की इतके उलट सुलट चर्चा आणि गैरसमज होत आहे आणि भीतीचे वातावरण पसरलेले आहे. कोविड, त्याच्यामध्ये म्युकर मायकोसिस, म्हणून आपण सगळे बारीक सारीक डिटेल्स आज डॉक्टर साहेबांकडनं आपण समजून घेऊया. सो शुभ संध्याकाळ वन्स अगेन डॉक्टर. आणि आय थिंक आपण ही चर्चा सुरू करूया. तर आय वुड लाईक टू आस्क यू की हे जे रायझिंग म्युकर मायकोसिसच्या केसेस आहेत आफ्टर कोविड-19 अँड स्पेशली ज्या लोकांना कोविड-19 इन्फेक्शन झालेलं आहेत किंवा जे रिकवर झालेले आहेत त्यातनं, ओके, त्याच्याबद्दल अनेक अफवा पसरलेल्या आहेत. फाईन. अँड स्पेशली सोशल मीडियावर तर इतक्या अफवा पसरलेल्या आहेत आणि बिकॉज सगळे लोक सोशल मीडियावर आहे, तर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आणि ऍज पर द लेटेस्ट गव्हर्नमेंट रिपोर्ट जे मे 26 ला रिलीज झाला होता, त्याप्रमाणे 11,700 केसेस ऑफ म्युकर मायकोसिस रिपोर्ट केले गेले आहेत आणि ते वाढतच चालले आहेत. तर असल्या पार्श्वभूमीवर आय वुड लाईक यू टू एक्सप्लेन that in detail about mucormycosis. Okay, तर फर्स्ट क्वेश्चन मला पहिले हा विचारायला आवडेल की हे जे कोविडचे सिच्युएशन आहे, या कोविडच्या सिच्युएशन मध्ये पहिले बेसिक प्रिकॉशन्स काय घ्यायची आहेत, हे तुम्ही थोडं डिटेल मध्ये सांगू शकाल का? ओके, फर्स्ट ऑफ ऑल कोविड सिच्युएशन मध्ये पेशंटनी करण्यासारखं फारसं काही नसतं. जे काय करायचं ते डॉक्टर्सनीच करायचंय. माझ्याकडे असे बरेच पेशंट्स आहेत. काय होतं की खूप नॅचरल इन्स्टिंक्ट आहे की हे मला कसं होणार नाही आणि ह्याची मी काय काळजी घेईन, ही खूपच नॅचरल इन्स्टिंक्ट आहे आणि प्रत्येक जण त्याचाच प्रयत्न करत असतो. पण खरं सांगायचं म्हणजे कोविडची ट्रीटमेंट नीट घेणं हेच फक्त पेशंटच्या हातात असतं. पण पेशंटच्या हातात काय असतं, तर पेशंटच्या हातात हे असतं की त्याला होणारे प्रॉब्लेम्स लवकरात लवकर त्याच्या ट्रीटिंग डॉक्टरला कम्युनिकेट करणे आणि जर का काही प्रॉब्लेम होणार असतील तर ते लवकर पिकअप करणे, एवढं पेशंटच्या हातात नक्कीच असतं. आणि त्याच्यासाठी आम्ही ऍक्च्युली मी आय वॉज पार्ट ऑफ द टास्क फोर्स फॉर द डिस्ट्रिक्ट. तर मी त्यांना एक डिस्चार्ज समरीच्या वेळेस पेशंटला देण्यासाठी एक क्वेश्चनेअर जनरेट करून दिला होता आणि त्या क्वेश्चनेअर मध्ये असे प्रश्न होते की तुम्ही कोविड-19
मधनं रिकव्हर झाले आहात. आता तुम्ही रिकव्हर झाल्यानंतर तुम्ही स्वतःची शुगर केली आहे का, ब्लड टेस्ट केली आहे का. आता बऱ्याच लोकांचं असं मनात ग्रह असतो की डायबेटिक असलं तर ब्लड टेस्ट करायला पाहिजे, नॉन डायबेटिक माणसाने काही चेक करायची गरज नाही. पण माझ्याकडे असे अनेक पेशंट आहेत की ज्यांना आयुष्यात कधी डायबिटीज नव्हता आणि कोविड-19च्या ट्रीटमेंट नंतर डायबिटीज झालाय. ओके. आणि याला नुसतं स्टिरॉइड्स किंवा बाकीच्या ट्रीटमेंट्स किंवा रेमडेसिवीर हे जबाबदार नाहीये, तर कोविड-19 स्वतःच जबाबदार आहे. कारण कोविड-19 मध्ये आपल्या पॅनक्रियाज पण अफेक्ट होतात आणि त्याच्यामध्ये शुगर रेग्युलेशन खूपच हेवायला जातं, जे अगदीच अनियंत्रित होतं ते. आणि त्याच्यामुळे लोकांचे ब्लड शुगर्स खूप वाढतात आणि खूप दिवस वाढलेले राहतात. तर अशा ज्या सिच्युएशन्स आहेत ह्याच्या या म्युकॉरमायकोसिस किंवा कुठल्याही ज्याला आपण अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणतो, या इन्फेक्शनसाठी फारच पोषक आहे. त्यामुळे फार लवकर या प्रकारचे इन्फेक्शन जे आपल्याला आधी अदरवाईज कधीच होणार नाहीत असे इन्फेक्शन सुद्धा होतात पेशंट्सना. आम्ही असं गव्हर्नमेंटला सजेस्ट केलं होतं की सगळ्याच पेशंट्सना तुम्ही एक प्रिंटेड चेकलिस्ट द्या, ज्याच्यामध्ये काही प्रश्न असे होते की तुमच्या गालावर, टाळूवर, दातात, डोळ्यात डोकंदुखी असे काही प्रकार आहेत का, विजन कमी झालंय का, डोळ्यावर सूज आहे का, टाळूवर सूज आहे का, दात हालायला लागलेत का. तर या प्रकारचे जर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर मग तुम्हाला ENT सर्जनकडे ताबडतोब जायला पाहिजे. एवढे पेशंट्स कोविडमधनं बरे होत आहेत की एवढ्या सगळ्या पेशंट्सचं चेकअप होणं हे आपण रिझनेबल एक्सपेक्टेशनच्या ह्याच्यात आपण म्हणू शकत नाही. असे लाखो पेशंट्सचं चेकअप व्हायला लागलं तर ते त्याच पद्धतीने होईल आणि त्याच्यात सगळे मिस होते. सो दॅट इज व्हॉट इट इज. ओके. आणि तुम्ही आता मी नेक्स्ट क्वेश्चन विचारणारच होते पण तुम्ही ऑलरेडी त्याचे थोडं उत्तर दिले की प्री सिम्पटम्स काय आहेत या म्युकरमायकोसिसचे. दॅट इज वन थिंग. आणि अनदर थिंग इज त्या अफवा मी तुम्हाला सांगू इच्छिते की इतक्या अफवा आहे की तुम्ही प्लीज त्याच्यावर ते क्लिअर करा की ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस का, किंवा रॉ फ्रुट्स खाल्ल्याने म्युकरमायकोसिस होतं, किंवा यूज ऑफ स्टेरॉइड्स जे आपण कोविडच्या पेशंटला वर उपचार करायला घेतलेले असतात त्याच्यामुळे म्युकरमायकोसिस होतं का. सो या अफवा आहे की त्याला खरंच म्हणजे डज इट रिअली कॉज म्युकरमायकोसिस. सो म्युकरमायकोसिस प्रत्येक नॉर्मल माणसाच्या नाकात आहे. त्याला फक्त चान्स मिळाला नाही तुम्हाला इन्फेक्शन करायचा. ओके. सो म्युकरमायकोसिस सॉइल मधून येऊ शकतो, कित्येक गोष्टीतनं येऊ शकतो. पण तो म्युकरमायकोसिस पकडून तुमच्या नॉर्मल माणसाच्या नाकात घातला तर त्याला काही होणार नाही. ओके. तो म्युकॉर नावाचा जो फंगस आहे तो आपल्याकडे प्रतिकार शक्ती आपण त्याला एंटरच करू देत नाही. सो दॅट इज वाय नॉर्मल माणसांना एवढी सगळी इन्फेक्शन्स होत नाहीत. हे ज्यांची प्रतिकार शक्ती कमी झाली अशाच लोकांना इन्फेक्शन्स होतात, बाकीच्यांना नाही होत. ओके. त्यामुळे या कोविडमध्ये मी आता अनेक पेशंट्स बघतो आणि मला म्हणजे एक विषयाला सोडून थोडंसं सांगतो आणि गमतीचा विषय आहे की माझ्या OPD मध्ये जेव्हा पेशंट्स यायचे आधी, हे सेकंड वेव्ह चालू व्हायच्या आधी, तर अर्ध्या पेशंटच्या नाकाच्या खाली मास्क असायचे, काहीतरी पातळ कपडा बांधलेला असायचा. बाहेर भांडण करायचे पेशंट्स की आम्ही मास्क नाही घालणार किंवा हे फडकच इनफ आहे, आम्ही मास्क घालणारच नाही आतमध्ये. आणि पेशंट निघून सुद्धा गेलेत की वेन वी इन्सिस्टेड की मास्क घालायलाच पाहिजे तरच आत जाता येईल, तर पेशंट्स रागावून निघून पण गेले. ओके. पण गंमत अशी आहे की सेकंड वेव्ह झाल्यानंतर जे पॉझिटिव्ह होऊन बरे झालेले पेशंट्स आहेत आणि वेगळ्या वेगळ्या प्रॉब्लेम साठी येत आहेत ते सगळे 2 मास्क घालून येतात. ही 2 मास्क घालायची अक्कल आधी आली असती तर एवढ्या सगळ्यांच्या ह्याच्यातनं ते गेलेच नसते. सो बेसिकली प्रिकॉशन घ्यायच्या वेळेस प्रिकॉशन घेतली जात नाही आणि त्याच्यानंतरची प्रिकॉशन्सच्या मागे आपण लागतो की आता काय करू, आणि दॅट इज टू लेट. सो आणि वन मोर थिंग की म्युकरमायकोसिसचे एक्झॅक्टली इफेक्ट्स काय आहे, कारण परत अफवा आहे की असं होतं तसं होतं विदाऊट आम्ही ऍक्च्युअली पेशंट्स बघितलेले नाहीये, तुम्ही हाताळलेले आहेत, तुम्ही रोज हाताळता, तर एक्झॅक्ट इफेक्ट्स काय असू शकतात आहेत त्याचे.
राईट. आता ऍक्च्युली काय फंगल इन्फेक्शन्सला कलर कोडिंग पण झालंय, त्यामुळे त्याला येलो फंगस, ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस असे बरेच फंगस आलेले आहेत आता. आणि हे कुठले नवीन फंगस नाही, ते सगळे जुनेच आहेत आणि हे कायमच एक्झिस्टिंग होते. पण आपल्याला नव्याने परिचय झालाय सगळ्याचा. तर म्युकरमायकोसिस याला ब्लॅक फंगस असं म्हणतात. आणि ते ब्लॅक फंगस हे ऍक्च्युली प्रेस मधलं नाव आहे, हे मेडिकल नाव नाहीये. सो हा, तर ब्लॅक फंगस का म्हणतात, कारण आपण एकदा समजून घेऊयात की म्युकरमायकोसिस नक्की करतं काय. सो म्युकरमायकोसिस हे फंगस आहे. फंगस तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरी ब्रेड जुना झाला की त्याच्यावर फंगस येत आहे. तर फंगस इज ऑलवेज समथिंग जे डेड गोष्ट आहे, डिकेइंग गोष्ट आहे, सडणारी गोष्ट आहे, डेड गोष्ट, याच्यावर जगणारा प्राणी आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस जेव्हा आपल्या सायनसेस मध्ये जेव्हा इन्फेक्टेड मटेरियल तयार होतं, डेड मटेरियल तयार होतं आणि आपली प्रतिकारशक्ती कमी होते, त्यावेळेस ते इन्फेक्ट करायला लागतं. म्युकरमायकोसिस वाढण्याची जी क्रिया आहे ती अशी आहे की म्युकरमायकोसिस पहिले रक्तवाहिन्या बंद करतात. ओके, तर त्या एरियाला पुरवणारी जी रक्तवाहिनी आहे तीच बंद करतात. आणि रक्तवाहिनी बंद केली की तिथलं टिश्यू डेड होऊन जातो, आणि तो टिश्यू डेड झाला की तो खाऊन टाकतो. पण आता हे असे डेड झालेले जे टिश्यूज आहेत हे सगळे काळपट स्कॅब्स, असे खपल्यासारखे काळपट दिसतात, आणि म्हणून त्याला तो ब्लॅक फंगस नाव आलंय. ओके. आणि मग म्युकरमायकोसिस आपल्या पूर्ण चेहऱ्यामध्ये जे बोन स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये बरेचसे कॅनॉल असतात, ज्याच्यातनं आपल्या रक्तवाहिनी जात असतात, नर्व्स जात असतात. तर सर्वसाधारणपणे याच्यातनं ते पसरायला लागतं, आणि ते पुढच्या कंपार्टमेंटमध्ये गेलं की ते मधली वॉल वगैरे सगळं खाऊन टाकतं, आणि मग ते डेड होत जातं सगळं मटेरियल. आता सर्वसाधारणपणे सायनसेस मध्ये, दातांमध्ये, या एरियामध्ये ह्याची सुरुवात होते. सो साधारण या एरियामध्ये म्युकरमायकोसिसची सुरुवात जनरली होते. आता म्युकरमायकोसिस कुठल्या बाजूला पसरतोय त्याच्याप्रमाणे त्याचे काय इफेक्ट्स येणार आहेत हे आपल्या समोर येतील. तर समजा तो टाळूकडे सरकला तर मग टाळू काळा होणं, दात लूज होणं, आपला टाळूचं बोन जाणं, हे सगळं होतं. वरच्या बाजूला सरकला, मागच्या बाजूला सरकला तर डोळ्याला धोका येतो, मग ब्लाइंडनेस येऊ शकतो. डोळ्याच्या पोकळीमध्ये म्युकरमायकोसिस गेला तर मग डोळा सुजू शकतो, आणि विजन खूप लवकर जाऊ शकतं, कारण डोळ्याची जी दृष्टीची जी नस आहे ती फारच नाजूक आहे, त्यामुळे त्याची आपली नजर फार लवकर जाऊ शकते, आणि शेवटी याच मार्गाने तो शेवटी ब्रेन पर्यंत पसरू शकतो. आणि जसं हे मोठ्या मोठ्या रक्तवाहिन्या बंद करत जातो तसं आपल्याला अर्धांग वायू वगैरे असे पण होऊ शकतात गोष्टी. आणि म्युकरमायकोसिस हे रेस्ट्रिक्टेड टू ही एरिया नाहीये, म्हणजे याच एरियामध्ये असतो असं नाही, तर शरीरात कुठेही म्युकरमायकोसिस होऊ शकतो. आणि दुसरी कॉमन जागा लंग्स आहे, पण लंग्स मधला म्युकरमायकोसिस ओळखणं कठीण असतं, बिकॉज त्याची बायोप्सी घेणं कठीण असतं. ओके. हा. आणि ज्या पेशंटला म्युकरमायकोसिस झालेला आहे, ओके, सो इज इट नेसेसरी की त्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती होणे जरुरी आहे, आयसीयू मध्ये त्याला ट्रीटमेंट मिळणार आहे? आणि असं असेल तर व्हॉट इज द लाईन ऑफ ट्रीटमेंट? काय ट्रीटमेंट आहे, कुठले इंजेक्शन आहे? जसं रेमडेसिवीर होतं फॉर कोविड-19, तर याला काय पर्टिक्युलर इंजेक्शन आहे का? ते मिळतं का? इझिली अवेलेबल आहे का? आणि व्हॉट इज, म्हणजे एस्टिमेट काय असू शकेल, कारण वी मस्ट नो द एक्झॅक्ट एस्टिमेट याचं फुल ट्रीटमेंटचं. म्युकरमायकोसिसची जी ट्रीटमेंट आहे ती दुधारी आहे. म्हणजे एक म्हणजे ऑपरेशन हे नेसेसरी आहे, कारण तुम्हाला मी मगाशी जसं सांगितलं की म्युकरमायकोसिसने समजा एखादी रक्तवाहिनी बंद केली आणि त्याच्या पुढचा टिश्यू डेड झाला आणि तिथे जर म्युकर नावाचा फंगस वाढायला लागला, तर तुम्ही जे इंजेक्शन देताय, औषधं खाताय, ते सगळे शेवटी रक्तवाहिनीत येतात तिथे, आणि आपलं रक्तच तिथे ते घेऊन जातं औषध. पण ती रक्तवाहिनीच बंद झाल्यावर ते औषध पोहोचेल कसं तिकडे, बरोबर?
त्यामुळे जो टिश्यू डेड झालेला आहे, जो आजाराने ग्रासलेला आहे, तर तो टिश्यू सगळा आपल्याला ऑपरेशन करून काढून टाकायला लागतो. जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित चांगला जिवंत टिश्यू दिसत नाही तोपर्यंत सगळं काढून टाकायला लागतं. आणि जो टिश्यू आज जिवंत आहे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याला इंजेक्शन्स द्यायला लागतात, जी फंगसवर काम करतात. असं अनफॉर्च्युनेटली अशी परिस्थिती आहे की हा जो फंगस आहे म्युकॉर, तर त्याच्यावर काम करणारं जे इंजेक्शन आहे ते एकमेव आहे आणि ते एम्फोटेरिसिन बी आहे. एम्फोटेरिसिन बी हे आपल्या किडनीसाठी, आपल्या ब्लडसाठी, आपल्या बऱ्याच सिस्टीमसाठी घातक आहे. घातक आहे म्हणजे खूप काळजीपूर्वक द्यायला लागतं, त्याचे साईड इफेक्ट्स आहेत आणि एवढे सगळे साईड इफेक्ट्स जे आहेत त्याच्यामुळे हे इंजेक्शन हॉस्पिटल सेटिंगमध्ये दिलेलं बरं. सो या पेशंट्सना वारंवार ब्लड टेस्ट करायला लागतात, यांचं हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं, यांचे इलेक्ट्रोलाइट्स जे असतात, आपलं सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या गोष्टी असतात, या डिस्टर्ब व्हायला लागतात. त्यामुळे मेडिकल सुपरविजन खालीच हे फक्त आपण औषधं देऊ शकतो. ओके. कोविड मध्ये जसं ऑक्सिजन घेणं जरुरी होतं तसं याच्यात पण ऑक्सिजन घेणं जरुरी आहे का? नाही, फक्त इंजेक्शन इज ओके? नाही, याला ऑक्सिजनची गरज पडत नाही. पण त्याच वेळेस हे लक्षात गेलं पाहिजे की हे सगळे कोविड मधनं बरे झालेले पेशंट्स आहेत. त्यामुळे या पेशंट्सना बऱ्याच वेळा कोविडच्या प्रॉब्लेम्स साठी ऑक्सिजनची गरज पडते. ओके. आता आम्ही ऑपरेशन केलेल्या जवळजवळ 25-30% पेशंट्सचं ऑक्सिजनचं प्रमाण नॉर्मल नव्हतंच, मुळातच नॉर्मल नव्हतं. त्यामुळे त्यांना सपोर्टची गरज होती. आणि एक शंका अशी आहे की फक्त कोविड होऊन बरा झालेल्या पेशंटलाच म्युकरमायकोसिस होतो का, की ज्याला कोविड झालेला नाहीये पण त्याला म्युकरमायकोसिस होऊ शकतो, असं आहे का? म्युकरमायकोसिस अशा कुठल्याही व्यक्तीला होऊ शकतो की ज्याची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. आणि प्रतिकारशक्ती कमी व्हायची बरीच कारण आहेत. जसं एखादा कॅन्सर आहे, लिम्फोमा आहे, ल्युकेमिया आहे, किंवा प्लेन अँड सिम्पल डायबिटीस आहे. ओके, मधुमेह आजार असा आहे की याच्यात शुगर वाढते आणि आपली प्रतिकारशक्ती बरीच कमी होते. म्हणजे आणि ती प्रतिकारशक्ती कमी होणं हे आपल्या रक्तातल्या साखरेवर अवलंबून नाहीये. तर डायबिटीस असणं हेच प्रतिकारशक्ती कमी होण्याचं कारण आहे. कारण तुमचे जे पांढऱ्या पेशी आहेत त्या तेवढ्या एफिशियंट नसतात किंवा तेवढ्या व्यवस्थित काम नाही करू शकत. म्हणून डायबिटिक लोकांना इन्फेक्शन खूप लवकर होतात. सो बऱ्याच वेळा त्यांची शुगर वाढण्याचं कारण इन्फेक्शन असतं आणि शुगर वाढली म्हणून इन्फेक्शन झालं असं नसतं. तर चांगली गोष्ट सांगितली तुम्ही इथं. आणि अजून एक विचारायला असं वाटतं की जे कोविड पेशंटला ट्रीट करायला जे स्टेरॉइड्स वापरलेले असतात, मग लोकांमध्ये असा गैरसमज आहे की या स्टेरॉइड्स मुळे म्युकरमायकोसिस लवकर होतो. हे कितपत खरं आहे? खरं आहे, ते खरं आहे. पण अशा पेशंट्सना मी एकच सांगत असतो की तू जगला म्हणून तुला म्युकरमायकोसिस झालं. तुला स्टिरॉइड दिले नसते तर तू जगलाच नसतास, मग तुला झालं नसतं. म्हणजे इट इज लाईक आगीतून फ्रॉम द फायर पॅन इनटू द फायर असं होऊन गेलंय. बट यू आर अलाइव्ह, म्हणजे पेशंट जिवंत आहे. येस, ऍटलीस्ट यू आर अलाइव्ह टू टेल द स्टोरी. पण बेसिकली स्टिरॉइड्स कोविड-19च्या ट्रीटमेंटमध्ये स्टिरॉइड देणे हा एकमेव वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड ट्रीटमेंटचा प्रकार आहे. कोविड-19च्या ट्रीटमेंट मधलं एकही औषध सर्वसाधारणपणे पूर्ण जगात ऍक्सेप्टेड नाही एक्सेप्ट स्टिरॉइड. ओके, सो स्टिरॉइड घेणं हे अनिवार्य आहे.
पण स्टिरॉइड घेताना व्यवस्थित काळजी घेऊन ब्लड शुगर जर मेंटेन झाल्या तर आपला धोका खूप कमी होतो. पण COVID-19 होणं हे त्यातच आपली रिस्क म्युकॉरसाठी वाढलेली असते. मी आतापर्यंत भरपूर पेशंट्स ऑपरेट केलेत. आम्ही गेले 2 महिने ऑपरेशन्स करून करून कंटाळलो, एवढे ऑपरेशन्स झालेत. हॉस्पिटल स्टाफ थकलाय, आम्ही थकलोय आणि केसेस संपत नाहीयेत अशी परिस्थिती आहे. अजूनही केसेस चालू आहेत. पण येस, दिस इज व्हॉट द स्टोरी इज. आणि स्टिरॉइड्स आर रिक्वायर्ड. ओके, सर स्टिरॉइड्स घेणं अनिवार्य आहे फॉर रिकव्हरिंग फ्रॉम कोविड. फाईन. आता त्याच्यामुळे इम्युनिटी कमी होते पेशंटची. सो पोस्ट कोविड जी आपल्याला काळजी घ्यायची असते ती आपली इम्युनिटी वाढवायची असते. अदरवाईज म्युकरमायकोसिस होऊ शकतो. इज इट सो? बरोबर आहे. आता असं आहे की अगेन परत हेच आहे की COVID-19 नंतर तुम्हाला परत करण्यासारखं विशेष काहीच नाहीये. ओके, सो अशा गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करू नका की ज्याच्याबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला इम्युनिटी वाढवायची म्हणजे नक्की तुम्ही काय करणार आहात? तर काहीच नाही, तुम्ही आराम करणार आहात. जे कुठल्याही इन्फेक्शन मध्ये नंतर बरे झालेला माणूस करतो. वेगळं तुम्ही काहीच करू शकत नाही, काही करणार पण नाही आहात. परत प्रश्न हाच येतो की तुम्ही जे काही तुम्हाला लवकर डिटेक्ट होण्यासाठी आणि जास्त प्रॉब्लेम्स निर्माण न होण्यासाठी जे काय काळजी घ्यायची आहे ती तुम्ही घेताय का? कारण तुम्ही जर लवकरच्या स्टेजमध्ये पोहोचलात डॉक्टरकडे आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट झाली तर तुम्हाला अतिशय कमी त्रासात तुम्ही त्याच्यातनं बाहेर निघणार आहात. एखाद्या सिंपल सायनसच्या ऑपरेशन साठी निघणार आहात. ओके. बद्दल तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो कारण याच्याबद्दल फार पेपरबाजी झाली आहे की एम्फोटेरिझिन बी चा सप्लाय होत नाहीये. ओके, आणि एम्फोटेरिझिन बी हे एकमेव इंजेक्शन आहे जे मिळत नाहीये. पण तुम्ही सिच्युएशन लक्षात घ्या की मी जे वर्षभरात पेशंट्स बघायचो, पूर्ण वर्षात पेशंट बघायचो, त्याच्या 100 पट पेशंट्स 100 टाइम्स मी जर 1 महिन्यात बघायला लागलो तर तुम्हाला त्याची व्याप्ती किती आहे त्याचा मी अंदाज देतोय. आणि मग एवढी इंजेक्शन्स अचानक पूर्ण देशात वापरली गेली तर मग त्या इंजेक्शन्सच्या साठ्याचं काय होईल? बरं, हे इंजेक्शन्स अशी नाही आहेत की लोक बनवून ठेवतील की पुढच्या 4-5 वर्षात खपली जातीलच. त्यामुळे ते इंजेक्शन्स बनवायला थोडा उशीर लागतोय कारण त्यांना परमिशन्स लागतात, नवीन प्लांट सेटअप होत आहेत किंवा रिअसाइन होत आहेत. ज्या प्लांटमध्ये वेगळी औषधं बनतात ते आता एम्फोटेरिझिन बनवतात. पण हे सगळं जे काय होतंय त्याच्यासाठी वेळ लागतो. हे आपण आता हे वेळेवर पावलं उचलली सरकारने नाही उचलली हे आपल्याला आता हा आर्ग्युमेंट आणि डिस्कशन आणि न्यूज चॅनलचा विषय होईल. पण आजची वस्तुस्थिती ही आहे की इंजेक्शन्सचा तुटवडा आहे, अजूनही मिळत नाहीत. 4-4 इंजेक्शन्स पेशंटला लागतात, तिथे 1-1, 2-2, कधी कधी एखाद दिवशी मिळत पण नाही आणि त्याच्यावरच ट्रीटमेंट चालू आहे. ओके सर, आता तुम्ही म्हटलात की इंजेक्शनचा तुटवडा आहे, मिळत नाहीये, तर त्याच्यामुळे पेशंटची मृत्यू होऊ शकते का? नक्कीच होऊ शकते, नक्कीच होऊ शकते. पण ऍक्च्युली म्हणजे थेट मृत्यूच होतोय असं नाही, पण त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी होतात की खूप जास्त दिवस पेशंट हॉस्पिटलमध्ये राहतो. 1च्या ऐवजी 2-3 ऑपरेशन्स होतात. हे एखाद्याचं टाळू जाणार नसतो त्याचा टाळू जातो, एखाद्याची नजर जाणार असते त्याची नजर जाते. ओके, सो मॉर्बिडिटी ज्याला म्हणतो आपण ती जास्त होते इंजेक्शन नसल्यामुळे. ओके, आता
आता तुम्ही म्हटलं की तुमची आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या रिसर्च सेंटरमध्ये हॉस्पिटलमध्ये तुमची पुरी टीम अहोरात्र पेशंट्सवर उपचार देत आहे. तर असे काही तुम्ही सांगू शकाल का की डेथ रेट काय आहे इकडे, म्हणजे पेशंट्स बरा होऊन घरी जातोय की आर वी लुझिंग देम? आता माझा पर्सनल अनुभव जर तुम्ही मला विचारलात तर आमचा डेथ रेट आता या कोविड-19च्या सिरीजमध्ये कारण याच्या आधी मी बरेच म्हणजे जवळजवळ 300-350 पेशंट्स ऑपरेट केलेत या आजाराचे, पण कोविड-19 मध्ये जे साधारण एक 90-100 पेशंट्स मी 45 दिवसात ऑपरेट केले असतील, तर त्याच्यातले डेथ झालेले पेशंट्स जे आहेत ते 4 ते 5 आहेत. ओके, आणि हे सगळ्यात म्हणजे ह्या म्युकर रिलेटेड डेथ्स नाही आहेत, तर लंग्स, स्ट्रोक अशा कारणांनी गेलेले. पण त्याचबरोबर आमच्या एक दोन पेशंट असे पण घरी जाऊन डेथ झाली की ओल्ड मॅन जो कोविडमध्येच थकलेला आहे, ज्यांनी कोविडमध्येच आयसीयू मध्ये महिना काढलाय, त्याच्यानंतर म्युकरमायकोसिस, त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट आणि पूर्णपणे बरा होऊन पेशंट घरी गेला, पण घरी जाऊन सुद्धा तो एवढा नीट नाही होऊ शकला बाकीच्या परिस्थितीमध्ये, बाकीच्या शरीराने साथ नाही दिली. म्हणजे mucormycosis is not directly related to the death of the person. Sometimes या एक्झाम्पल्स मध्ये जसं तुम्ही दिलेलं आहे, या एक्झाम्पल्स मध्ये नाही झाले, पण म्हणजे हे म्हणणं चुकीचं होईल की म्युकरमायकोसिस मध्ये डेथ्स होणार नाहीत. आणि खरी फिगर आपल्याला जी मिळणार आहे म्युकरमायकोसिसच्या किती डेथ्स झाल्या हे 3 महिन्यांनी मिळणार आहे. कारण जे काय थोडंफार फंगस इकडून तिकडून रिग्रो होतं, परत अटॅक करतं, ब्रेन मध्ये जातं, हे सगळं लेट स्टेज मध्ये होणार आहे. डॉक्टर, खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि डिटेल्ड माहिती दिली तुम्ही. आणि मला एक लास्ट क्वेश्चन विचारावासा वाटतोय की जेव्हा पेशंट बरा होऊन घरी जातो तेव्हा पोस्ट ट्रीटमेंट किंवा काय काळजी घ्यायची असते त्यांनी की जेणेकरून तो लवकर बरा होईल, किंवा आणि या काळजीचे ड्युरेशन काय असतं, किती महिने त्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे? सो काळजी साधारण आम्ही म्हणतो 2 ते 3 महिने घ्यायला पाहिजे. ओके. आणि सर्वप्रथम पेशंटनी रेग्युलरली फॉलोअपला यायला पाहिजे. आणि ज्या वेळेस आमच्याकडे पेशंट्स येतात फॉलोअपला तेव्हा प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्या नाकामध्ये दुर्बीण घालून नाक साफ करून व्यवस्थित त्यांना चेक करतो, आणि ते करणं अतिशय गरजेचं आहे. कारण कुठेही काही डाऊटफुल टिश्यू आला तर प्रत्येक वेळेस बायोप्सी घ्यायला पाहिजे आणि चेक करायला पाहिजे की कुठे म्युकॉरची ऍक्टिव्हिटी सुरू नाही झालेली. ओके. आणि साधारण 2-3 महिन्यानंतर आपण म्हणू शकतो की येस आता तुम्ही बरे झालात. या पिरियडमध्ये पेशंटनी आपली शुगर मेंटेन करणं आणि ती टाइम टू टाइम चेक करणं अपेक्षित. कारण शुगर वाढणे हे पहिलं इंडिकेशन असू शकतं की काहीतरी गडबड आहे. ओके. कारण म्युकरमायकोसिसचं इन्फेक्शन जर वाढायला लागलं तर शुगर वाढायला लागेल. ओके. काही लोकांची शुगर वाढलेलीच नसते, नॉर्मल शुगरचे पण पेशंट असतात, आणि त्यांच्या केसमध्ये ऍप्लिकेबल ऑफकोर्स नाहीये. डॉक्टर, थँक्यू सो मच. इतकी सोप्या रीते आणि इतके चांगल्या शब्दामध्ये तुम्ही म्युकरमायकोसिस सारख्या या डिझीज एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आय एम शुअर आपल्या सगळ्या ऐकणाऱ्यांना जे काही डाऊट्स, अफवा आहेत, मिसकन्सेप्शन्स आहेत, सगळे आता नाहीसे झाले असतील. कारण मेन थिंग इट इज नॉट द डिझीज, पण या ज्या अफवा असतात ते जास्त घाबरून सोडतात. ओके. आणि ते अडथळे प्रूव्ह करतात पेशंटनी लवकर बरी व्हायची. सो आणि तुम्ही जस्ट म्हटले की तुम्ही रोजचे एवढे ऑपरेशन्स करता आहे आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत युअर इन युअर हॉस्पिटल, आणि त्यात तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला. सो ऑन बिहाफ ऑफ राधा लक्ष्मी मल्टीपर्पज फाउंडेशन,
खूप खूप आभारी आहे डॉक्टर तुमची, आणि वी विश यू अँड युअर टीम ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही असेच पेशंट्सला बरे करत जा, अँड नाशिक इज प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला ऍट दिस पॉइंट म्हणजे तुमच्या क्लोजिंग रिमार्क्स नंतर मी काही म्हणणं चुकीचं आहे, पण तरी सुद्धा मी आय विल टेक माय आय वॉन्ट टू मेक अ पॉइंट, म्हणजे की ह्याचा एक दृष्टिकोन आहे की ज्याच्याबद्दल आपण काहीच बोललो नाही या संभाषणात, आणि जे एवढं महत्वाचं आहे की तो आहे सोशल अँगल, आणि नॉट सोशल अँगल पण सोशो इकॉनॉमिक अँगल. तुम्ही आज विचार करा की 8,000 रुपयाचं इंजेक्शन इंटू 60 गव्हर्नमेंट पण फुकट देत नाहीये. त्याच्यात ऍडिशन हॉस्पिटल स्टे, त्याच्यात ऍडिशन ऑपरेशन्स, त्याच्यात ऍडिशन हे एकच औषध तर पेशंटला लागत नाही, की औषधं लागतात, आणि जवळजवळ रोजच्या तपासण्या, आणि या सगळ्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट त्या फॅमिलीवर किती होत असेल. मी या लोकांशी बोलतो त्यावेळेस मला असं लक्षात येतं की घरातलं सोनं, लँड एवढंच नव्हे तर एका पेशंटने राहतं घर विकलं होतं, आणि या परिस्थितीतनं लोक तोंड देत आहेत. आणि या आजाराचे जे लोअर सोशो इकॉनॉमिक क्लासचे जे लोक आहेत, जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पोचलेच नाहीये, आणि जे सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजेस मध्ये गर्दी करतायत, त्यांची तर ऑपरेशन्स पण वेळेवर होणार नाहीये. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज 100 लोक वेटिंग आहेत, SMBT कॉलेजमध्ये 50 ते 100 लोक वेटिंग आहेत, मेडिकल कॉलेजला 50 लोक वेटिंग आहेत. ह्या लोकांची ऑपरेशन्स कधी होणार आहेत, आणि या लोकांना आर्थिक पाठबळ बरंच लागणार आहे. त्यामुळे सोशल ऑर्गनायझेशन्सनी आता पुढे येऊन या लोकांची मदत करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे टू मेक अ डिफरन्स. म्हणजे NGOs आर इन द बिझनेस ऑफ डुईंग गुड. Absolutely. Yes, and this is a great opportunity to do good. Very, very, very rightly said, very rightly put in. And yeah, actually, that was supposed to be for the next interview, that the socio-economic angle that we were. This was just about the mucormycosis. But thank you for that. Thank you very much. No, I'm talking only about mucormycosis. मी फक्त mucormycosisच्याच सोशो-इकॉनॉमिक इम्पॅक्ट बद्दल बोलतोय. कोविडचा सोशो-इकॉनॉमिक इम्पॅक्ट याच्या जवळपास पण नाहीये. Absolutely, it's only mucormycosis, because socio-economic impact बद्दल बोलायचं would take another some more time, so that should have been. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, नाशिकमध्ये 8,500 केसेस झाल्या पण लॉकडाऊन नाही झाला. पण नाशिकमध्ये म्युकरमायकोसिस यायला लागलं आणि प्रशासन खडाडून जागं झालं. Yeah, that speaks a lot. That speaks a lot. थँक्यू व्हेरी मच. आणि तुमच्याशी गप्पा मारायला पण मजा आली, आणि मी सांगितलेल्या माहितीचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद डॉक्टर, धन्यवाद व्हेरी मच. आणि अतिशय महत्वाची आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे, आणि आपण परत एकदा यावर भेटूया आणि अजून चर्चा करूया. थँक्यू. तुमच्या बिझी टाइम शेड्यूल मधून तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.